मात्र सर्कलच्या आतमध्ये 2 खेळाडू कंपल्सरी जातील. 4 ओव्हरची मॅच असेल. गोरदेव वर्सेस उमयमान. या 2 संघांच्या दरम्यान 15 मिनिटात 3 षटकं, या गोष्टीकडे लक्ष द्या. 15 मिनिटात 3 षटकं पडली नाही तर सर्कलच्या आतमध्ये खेळाडू. टाइम नोट करायला, टाइम नोट करायचा आहे. पहिला चेंडू पॉइंट चेंडूला खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी प्रदीप. 2:35 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. 34 2:34 मिनिटांना पहिला चेंडू पडलेला आहे. लक्षात ठेवा 15 मिनिटात 3 षटकं नाही तर सर्कलच्या आतमध्ये खेळ आणावा लागेल. उशीर भरपूर होत चाललाय त्याच्यामुळे आता आयोजक कमिटी थोडीसा स्ट्रिक्ट झाले. स्लीप खेळायचा होता. अगदी पुढच्या पायाला स्लाइड देऊन त्या ठिकाणी गुडघा वाकवला देखील होता आणि जवळपास तो स्वीप करण्याचा प्रयत्न होता सचिन पाटील यांचा. 4 ओव्हर मॅच. खूप मजा येईल. आता मात्र ही वाटचाल आहे. हॅलो चेक मिस केलाय. डाऊन द लेग मिस केला बॉल सचिन पाटीलनं आणि या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात सचिन बाट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. यष्टी रक्षकांना मात्र डायरेक्ट हिट केलाय आणि हिटनं मात्र काम फिट. सचिन पाटील आउट. एक मोठी विकेट. सचिनने अगोदर डोक्यामध्ये फिट केलं होतं मला स्वीपचा फटका खेळायचा. फुलटॉस होता आणि या फुलटॉसला जर मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं असतं तर एक नक्कीच षटकार किंवा चौकार पाहायला मिळू शकला असता. कारण हवा आहे ऑन साईडला राईट हँड बॅट्समॅनसाठी हवेची सुवर्ण संधी आहे आणि याचा फायदा उचलणं गरजेचं होतं सचिनसाठी. पुढे पुन्हा तयार मुकेश पाटील ली बॅटर ऑन साईडला. मागे फिल्डर आहे जय पाटील. त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू फरार. 6 धावांसाठी षटकार. मुकेश पाटील पांजो टीमच्या पराभवाचं कारण मुकेश पाटील इतकंच म्हणणार. पांजो टीमच्या अगेन्स्ट 10 चेंडूमध्ये तब्बल 34 धावा कुठल्या होत्या मुकेश पाटीलनं आणि पांजो संघाला पराभूत केलं. 1 मॅन आर्मी. काय बॅटिंग केली होती पांजो टीमच्या अगेन्स्ट मुकेशनं. टर्न झालाय. हॅलो चेक. हॅलो माईक कडे आवाज सोडतोय समजून घ्या. स्विंग झालाय. चेंडू पडल्यावर थोडस आत येतोय. खूप चांगली गोलंदाजी. पहिला स्पेल देखील आपण पाहिला पहिल्या मॅच मध्ये तो देखील खूप चांगला हाताळला होता. गोलंदाज तयार समोर मुकेश पाटील. फुलटॉस डाऊन द लेग. हा फुलटॉस मिस केलाय मुकेशने. हा फुलटॉस मिस केलाय. ज्याप्रमाणे तो फुलटॉस सचिनने मिस केला तशाच प्रकारे हा फुलटॉस मात्र मुकेश पाटीलने मिस केलाय. 1+1 धावा मिळते. 2 बाईटचा इशारा पंचांचा. धावा संख्या झाली ती 10 धावा. चेपी स्ट्राईक एंड येतोय. बॉलर बॅक ड्राईव्ह बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळले गेले. एकदा तर वेगानं पूर्ण केले. डबलचा कॉल देतोय. मात्र खूप चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पंकज मार्फत केले गेले. लॉंग ऑफ रिझन मध्ये फक्त सिंगल मिळणार. धावसंख्या झाली ती 11. अंतिम चेंडू असेल या पहिल्या षटकातील. 11 धावा झाल्या आहेत. गुड क्रिकेट. चांगलं क्रिकेट आहे या ठिकाणी. तंत्रशुद्ध क्रिकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगला बॉटम हँडचा वापर करत चेंडूला मात्र पाठवून दिला. ऑन साईडला दिशा देण्याचं काम केलं गेलं. सिंगलला क्विकली डबल मध्ये कन्वर्ट केले गेले. शेवटच्या चेंडूवर होते 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या खेळीच्या अखेरीत धावसंख्या आपण फलकावर पाहतो 12 धावा. 13 धावा फलकावर लागले गेले.
नाही जितो म्हणते 12 तर बरं ठीक आहे. पहिले षटक चांगली सुरुवात उमेयमान टीम कडून झाल्या. 13 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्या आहेत. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर भावेश पाटील. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची 13वी स्पर्धा उमेयमान वर्सेस गोरदेव उपांत्य फेरीतील आपण सामना पाहतोय. अजूनही आपण जर विचार केला या मॅच नंतर 3 मॅचेस अजूनही बाकी आहेत. त्याच्यामध्ये वेळ वाचवा. 15 मिनिटात 3 षटकं क्लिअर करा, अन्यथा सर्कलच्या आतमध्ये तुमचा एक खेळाडू येईल. तुमचा टाइम सुरू झालाय. धावा झाल्या त्या 14 धावा. भावेश पाटील ऑफ साईडला यावेळेस. गुड कॅच जबरदस्त कॅच पकडलाय. अप्रतिम कॅच मिस्टर विक्रम. एक मोठी विकेट, प्राइजलेस विकेट, मुकेश पाटील यांची विकेट. बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न होता. स्वीपर पॉइंट डीपला फिल्डर होता या ठिकाणी आणि त्याने टिपलाय खेळ. संपलाय खेळ. मुकेश पाटील आउट. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये एक मोठी विकेट प्राप्त केली. शॉर्ट बॉल होता आणि त्या शॉर्ट बॉलला बॅकफुट यांच्या पंच करण्याचा प्रयत्न होता. इनफिल्ड नाहीये तर अगदी स्लीपर पॉइंट डीपला त्या ठिकाणी फिल्डर आहे मिस्टर विक्रम. खूप चांगला कॅच त्यांनी पकडलाय. मुकेश पाटील सारखी एक मोठी विकेट त्याने प्राप्त केली. सुरेख कवडरायचा फटका आहे. अगदी लेदर क्रिकेट टान्स तुम्ही त्या ठिकाणी पाहिला. कॉपी बुक स्टाईल मध्ये हा फटका खेळला गेलाय. 2 धावे ते मिळतील. धावसंख्या झाली 16-16. गोरदेव वर्सेस उमेयमान. यानंतर दोन्ही टीम रेडी राहायचंय. बालकोन आणि दहिसर या दोन्ही टीम रेडी राहायचंय. इनिंग ब्रेक नंतर टॉस केलं जाईल. ऑफ साईडला ज्यावेळेस ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न केला गेला त्या 2 धावा इथे देखील मिळतील. धावा झाल्या त्या 18. ऑन साईडला हवेच्या स्वारात फटका फसलाय. चंदूने खेळ टिपलाय. संपलाय खेळ. आणखीन एक धक्का उमेयमान टीमला. प्रशांत नावाच्या बॅटरला मात्र त्या ठिकाणी शांत केलं गेलं. धक्का क्रमांक 3. धावा झालेत फलकावर 18. दोन षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा आलेत फलकावर. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन घरात न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल या ठिकाणी मिस्टर प्रमोद पाटील न्यू बॉलर. नवीन घरात
दुखापत झाली होती. पहिल्या सामन्यामध्ये पांजो टीमच्या अगेन्स्ट गोलंदाजी केली होती, त्यावेळेस तो झेल पकडण्याचा प्रयत्न नवीनने केला होता. मात्र दुखापत होऊन देखील तो खंबीरपणे मात्र आपल्या टीमसाठी उभा राहिला मैदानाच्या आतमध्ये आणि आपल्या टीमला देखील जिंकून दिलं. क्लीन बोल्ड, यावेळेस दांडी गोल. आणखीन एक विकेट. मिस्टर जीपी आउट. अमित येतोय. अमित येतोय. धावा हवे आहेत. 4 ओव्हरची मॅच, 40च्या पलीकडे धावत संख्या हवी आहे उमेदवार टीमसाठी. जर तुम्हाला गोडबोज संघासमोर एक टार्गेट द्यायचं असेल तर इथे देखील शपल लावून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट अँड बॉलचा प्रॉपर संपर्क त्या ठिकाणी झाला नाहीये. चेंडू यष्टीच्या मागे निर्धाव. त्याच्यामुळे धावा आपले कशा येऊ द्या, मोठे फटके येऊ द्या, सिंगल डबल येऊ द्या, धावा या उमेदवार टीमसाठी गरजेच्या आहेत. यावेळेस डाऊन द लेग चेंडू वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. धावा संख्या झाली आहे ती 19. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न वारंवार त्या ठिकाणी फलंदाज करतोय अमित. ऑफसाईडला चेंडूला कट केलाय. मागे स्वीपर पॉइंट डीपला फिल्डर आहे त्या ठिकाणी, तो तितकासा चांगला पाहायला मिळत नाही. म्हणजे बॅकअप आहे त्याच्यामुळे नक्कीच काही धावा थांबल्या गेल्या. 20 धावा या ठिकाणी येतील फलकावर. धावा हवेत, 20 झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा समोर नवीन घरत. ऑन साईडला फटका चांगला आहे. मिड विकेट डीपला चेंडू निघून येतोय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. चेंडूला फील्ड करतोय चेंडू. धावा येऊ द्या. धावा बघा, प्रत्येक चेंडूवर धावा हा एक प्लस पॉईंट असेल उमेदवार टीमसाठी. कारण स्कोरबोर्ड सध्याच्या घरात तोकडा आहे. ज्याप्रमाणे निलेश पाटीलने जी बॅटिंग केली मागच्या सामन्याचा आपण अंदाज घ्यायचा गेला तर गॅप मध्ये आहे, मध्ये प्रयत्न चांगला आहे. रॉंगअप मधून पंकज गेला, चेंडूला फील्ड केलं. इथे देखील 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. घोडबंदर टीमच्या अगेन्स्ट जी निलेश पाटीलने बॅटिंग केली त्या अनुषंगानं कमीत कमी 40च्या पलीकडे 40-45 हा स्कोरबोर्ड उमेदवार टीमचा असायला हवा. धावा झाले ते 24. ऑन साईडला फटका फसला. मागे भावेश पाटील त्यानं पकडलाय. झेल संपलाय. खेळ नवीन घर त्या ठिकाणी आउट. इनिंग ब्रेक. संजय पाटील न्यू बॅटर. ओढली बांधूची. धावा झाले 24. यावेळेस देखील चेंडू मिस.
गोलंदाज पुन्हा एकदा तयार. खोल टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय. स्क्वेअर लेग डीप बोलून जय पाटील वेगाने आले, चेंडूला उचलत आहेत. वन अँड पिक अँड वन अँड थ्रो. खूप चांगलं क्षेत्ररक्षण जय पाटील कडून. 2 धावा झाले, धावा संख्या 26. शेवटचं षटक, अंतिम षटक आहे. मोठे फटके हवे आहेत उमेलमान टीमला, हवा देखील आहे, मात्र त्याप्रमाणे फटकेबाजी उमेलमान टीमची होत नाही. चांगली गोलंदाजी गोरदे टीम कडून. ऑन साइडला जोरकस फटका खेळला गेला. लॉंग ऑन डीपला चेंडू येतो, भावेश चेंडूला फील्ड करतायत. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो. गुड रनिंग बिटवीन द विकेट आहे का? यस आहे. फलंदाज सेफ. धावसंख्या झाली आहे ती 28. शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व्ह मध्ये चेंडू निघून जातोय. एकच धाव इथे देखील मिळणार. एकही मोठा फटका नाही. मुकेश पाटील बाद झाल्यानंतर मात्र एकही मोठा फटका आला नाही कुठल्याही बॅटरच्या बॅट मधून. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. मुकेशच्या बॅट मधून आपण तो षटकार पाहिला होता आणि त्यानंतर मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये आपण तो षटकार पाहिला होता तिसऱ्या चेंडूवर, आणि त्यानंतर मात्र एकही मोठा फटका बॅट मधून आला नाहीये. ऑन द राईज खेळायचा होता. एक धाव इथे मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार का? मात्र कुठलाही प्रयत्न त्या ठिकाणी केला जात नाहीये. लेग बायचा इशारा होते पंचांचा. धावा संख्या झाली 30. शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवर ही मंकड विकेट. या ठिकाणी संजय पाटील या ठिकाणी बाद झालेत. धावा झालेत 30 धावा आणि 31 धावेचं आव्हान उमेदमान टीमने दिले. चला टॉस साठी यायचंय.
चला टॉस करू आपण. टॉस कॉइन तिकडेच आहे ना, आमच्याकडे नाही आहे. धन्यवाद. नक्कीच जयप्रकाश जेपी टॉस जिंकून फील्ड घेतलेले कैलास भाऊ यांनी. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, वेगवान चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय आणि हा चेंडू तो पहिला चेंडू डॉट येतोय. 31 धावा बनवायच्या आहेत 24 चेंडू मध्ये 4 ओव्हर मध्ये. सुरेख कव्हर ड्राईव्ह खेळतो, अगदी चेंडू हवेमध्ये आणि झेल सुटतोय. अजूनही चेंडू सापडत नाहीये. हा सुरू आहे मात्र या चेंडूवरती 2 धावा. लक्ष नव्हतं 3 देखील धावा पूर्ण झाल्या असत्या. प्रमोद आणि निलेश 31 धावा बनवतात येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 4 ओव्हर मध्ये. प्रयत्न सुरू आहेत. बक्षीस फेरी पात्र सुरू आहे. इथे सामना तुम्ही जिंकाल तर थेट बक्षीस फेरी पात्रामध्ये तुमचा संघ पोहोचेल. चेंडू खाली जातो, चेंडू पायाला लागतो मात्र ही धाव कंप्लीट. पण त्यांना लेखबत गुन्ह्याची मात्र पंचायत आणि प्रसारण देखील आहेत. धाव कशी येणं गरजेचं आहे. लेग बाईज, बाईज, वाईट, नो बॉल, मात्र धाव येणं गरजेचं आहे. सुरेश चेंडू, यॉर्कर चेंडू तर अगदी सावधानी खेळून काढला. कार्पेट ड्राईव्ह खेळतोय. मुकेश चेंडू उचलेपर्यंत एकच धाव घेतली जाईल. कॉलबॅक केला जाईल लगेच. धाव संख्या 4. तीस धावा. जास्त धाव बनवू शकला नाही उमेदवार संघ. 30 धाव बनवतोय. उलटा चेंडू होता मात्र चांगला समाचार घेता आला नाही. वाईट साईडला पंचांचा येतो. अवांतर धाव मिळते, अवांतर चेंडू मिळतो ओम ब्रह्मदेव गोडदे या संघाला. जेपी सुरेख चेंडू, हलकाचा चेंडू फर्स्ट कट करतो. चेंडू गली आणि पॉइंटच्या मध्ये एकदा कंप्लीट झालेली बघा. दुसरी धावण्याच्या प्रयत्नामध्ये तर दुसरी धाव देखील इथे कंप्लीट. 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. धाव संख्या 7. 31 धावा बनवायच्या. पाठलाग सुरू आहे. धाव संख्या 7. गडी बाद एकी नाहीये. सुरेख सामना सुरू आहे. अप्रतिम सामना सुरू आहे. बक्षीस फेरी एक अपील करण्याचं कामाने अगदी अगदी उस्तांच्या मधोमध सापडले आणि नक्कीच पंचांनी आपला एक बोट उंच करून गडी बाद घोषित केलेला आहे. पहिले ते गडी बाद होते ओम ब्रह्मदेव गोडदे संघाचा प्रमोदला परतावा लागेल. पहिले ते गडी बाद होते 7 धावावरती मात्र स्वतः देखील संपलेला पहिलं गडी बाद 1. धाव संख्या 7. नंबर 2 गोलंदाज येतो प्रशांत येतोय. निलेश सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, नक्कीच
चांगली सुरुवात होताना दिसते प्रसादाचा पहिल्या चेंडूवरती. नक्कीच असं 6 चेंडू चांगले टाकले तर नक्कीच कमबॅक होऊ शकतं उमेदवार संघ. कमीत कमी धावा जास्तीत जास्त गडी बाद नक्कीच प्रयत्न असतील प्रमोद गोलंदाज प्रसन्नांचे. सुरेख फटका, मात्र फटका अगदी योग्य आहे की नाही आहे, मात्र इथे योग्य फटका नाही आहे. झेल बाद परतावं लागेल. निलेश यांना सुंदर झेल टिपतोय, आणखीन एक गडी वाजवतोय, मात्र सलामी बॅटर निलेश आणि प्रमोद हे दोन्ही बाद झालेले आहेत. 31 धावा जरी कमी दिसल्या मात्र ही अडवण्याची प्रयत्न सुरू आहे उमेदवार संघाचे. मात्र नक्कीच चॅम्पियन संघ आपल्या अपोजिट आहे. ओम ब्रह्मदेव गोरदेव त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला गोलंदाजी करायची आहे. बॅटिंग करताना थोडं कमी पडला. टीम पांडू ती वस्तू आहे ना, वस्तू इकडे, वस्तू ती वस्तू आहे ना. पांडू टीम दिलीप दा, अरे ती वस्तू आहे ना. दिलीप दाला विचार. दिलीप दा गडी बाजातोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय पाटील. सुरेश चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय, सॉफ्ट खेळून काढलाय. एक धाव कमी झालेला आहे बघा. दुसरी धावाच्या प्रयत्नामध्ये इथे दुसरी धाव देखील धोका डेंजर मध्ये पंकज पडला होता. चेंडू सापडला असता कदाचित किंचित पंकज बाद झाला असता. प्रयत्न सुरू आहेत. तानाजी पाटील, गणेश मानेरा, कुंदन टोंबरे विनंती करतो, वाघबे टीमचे खेळाडू आहेत की प्लीज आमच्या मुख्य मंचावर या. काय खेळाडू संघांना देखील आले आहेत, माझे संघांना देखील आलेले आहेत. तानाजी पाटील, गणेश मानेरा साहेब, कुंदन टोंबरे या प्लीज मंचावर या. 2 धावांचा फटका. सुरेश चेंडू जितका सुरेश फटका वेगवान फटका होता, चेंडू अडवतो, मात्र चेंडू निघून जातो दोन्ही पायाच्या मधून. हा येतो नशिबान चौकार. चेंडू अडला असता पायाला तर 1-2 धावा वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये होते, मात्र हा चूक घडते आणि आज चौकार येतो. मिळतील 4 धावा. ओम ब्रह्मदेव गोरदेव संघाला फायदा होतो या चेंडूवर, त्या फटक्यावरती, आणि संघ पोहोचतोय 13 या धावेवरती. नक्कीच पाठलाग सुरू आहे. 31 धावा जरी कमी असल्या मात्र या धावा अडवण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. पल्लू शॉट खेळतोय, चेंडू फसतोय, मात्र झेल देखील सुटतोय. एक धाव बघायचा, दुसरी धाव देखील होताना दिसते, आणि दुसरी धाव देखील मगाशी तर चूक गेली, आता पण चूक घडली. मात्र या चुका उमेदवार संघाला मागायला पडू शकतील. मग चूक केली, चौकाराला झेल सोडला, 2 धावा आल्या, मात्र अतिरिक्त या 4 धावा देण्याचं काम खेळाडू करत आहेत. मात्र डोक्यावरचं ताण, टेन्शन कमी करण्याचं काम करत आहेत उमेदवार संघ. जय पाटील. चेंडू लागतोय, नक्कीच बॅटला कुठे लागतोय. एकदा कमेंट झाले, पंकज अगदी बॅटमध्ये पोहोचतो, चेंडू बॅटला स्पर्श करतोय. चेंडू अगदी एक्स्ट्रा रस्त्यांच्या वरून चेंडू गेला होता. धाव संख्या 16. पांजू मास्टर, हरिराम, डबा हाय, ओके. चला, तुम्हाला 3:15ची होडी आहे, चला या. 3:15ला होडी निघेल, 4 वाजता पोहोचेल. सुस्वागतम, वेलकम. वाबीर संघाचे एक जबरदस्त कॅप्टन, लकी कॅप्टन, स्फोटक खेळाडू गणेश मणेरा साहेब, तानाजी पाटील, ज्ञान पाटील, गणेश आणि ठोंबरे साहेब देखील आलेले आहेत. कुंदन ठोंबरे साहेब त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. नक्कीच सदस्य भेटसाठी आलेले आहेत.
वेळात वेळ काढून दिल्याबद्दल स्वागत संघाचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. माझीपाडा संघ आयोजित स्पर्धा आपण बघतो. 13वी स्पर्धा सुरू आहे. धाव संख्या झालेली ती 16 धावा आणि 16 धाव करताना 2 गडी बाद झाले आहेत. प्रमोद आणि निलेश. जय पाटील आणि पंकज पाटील एसएफ बॅटर आहेत. नवीन पाटील सुरेश सुंदर वंडरफुल ब्युटिफुल जयच्या बॅट मधून आहे तो षटकार. मग झेल पडला त्याचा फायदा होतो ओम प्रमोद गोडदे संघाला. षटकार भरपूर लांबच लांब षटकार गेला. सुंदर चेंडू सुंदर फटका देखील तसा होता. पुन्हा एकदा सुंदर फटका जय पाटीलांच्या बॅट मधून. हवाई सब्बर लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार आणि या 2 षटकारांनी धाव संख्या पोहोचतोय ओम प्रमोद गोडदे संघाची 28 धावा. 3 धावांची गरज आहे. धन्यवाद पांजू. लागोपाठ 3 चेंडू षटकार जर मारले तर श्री विनायक गंगाधर मात्र यांच्या माध्यमातून 500 रुपये संधी हॅट्रिक करण्याची. आणखीन एक 3 चेंडू 30 षटकार जय पाटीलांच्या माध्यमातून आणि नक्कीच श्री विनायक गंगाधर मात्रे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये जयच्या खात्यामध्ये जमा. अभिनंदन 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 ओम प्रमोद गोडदे आणि खास करून अभिनंदन नितीन पाटील आमच्या बाजूला बसलेले आहेत त्यांचं देखील अभिनंदन. विनायक मात्रे कुठे आहेत? रोख रक्कम 500 रुपये लावण्याचं काम त्यांनी केलं होतं आणि जय पाटील 3 चेंडू 3 षटकार मारतात. मारले बघा. हे प्रेम आहे कैलास भरून डिक्की भरून मारा आणलेला आहे. आणि नक्कीच ओम प्रमोद गोडदेव बक्षीस फेरी पात्रामध्ये पोहोचतोय. अभिनंदन. महेश भोईर या इकडे बालकुम संघाचे महेश भोईर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. तुमचे मोठे बंधू तुम्हाला बोलवत आहेत. कैलास भोईर लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार मारले जय पाटीलांना विनायक गंगाधर मात्र यांच्या माध्यमातून 500 रुपये. नाबा 27 धावांनी बनवले. हॅट्रिक देखील सरकारने केली आणि नक्कीच या ठरतोय सामन्यावर पुरस्कार जय पाटील. या जय पाटील